मी जेव्हा प्रभागात फिरतो तेव्हा मला एकच समस्या जाणवते, ती म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बाबतीत मी 70% आम्ही नगरसेवक मिळून अनिल भाऊंसोबत 70% ड्रेनेज आम्ही अंडरग्राऊंड केल्या. 30% जी राहिली आहे ती येणाऱ्या काळामध्ये मी करणार. या नागरिकांनी मला आशीर्वाद दिला तर जी अमृत पाणी पुरवठा मी घराघरापर्यंत पोहोचवली, ही अमृत पाणी पुरवठा 24/7 चंद्रपूरला तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी 100% करणार, हा मी शब्द देतो. आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या काय आहे आणि आजच्या तारखेला? लोकांना आतापर्यंत प्रमुख समस्या होत्या नाली आणि रोड. नाली आणि रोड जर झाल्या, चांगल्या झाल्या तर लोकांना मग दुसऱ्या समस्या उत्पन्न होतात. मग आतापर्यंत त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे की काही प्रमाणात बाकी आहे? काही प्रमाणात बाकी आहे. 60% झालेलं आहे, 40% बाकी. मग आपलं प्राधान्य त्या गोष्टीला असेल? नाही, ते प्राधान्य त्यांना देऊनही सुद्धा दुसऱ्या जर गव्हर्नमेंटच्या योजना आल्यात त्या राबवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. नमस्कार मंडळी, मी गोमती पाचभाई खबरकट्टा लय भारीच्या आजच्या आपल्या सदरामध्ये घेऊन आलेली आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने आमचं थेट आणि खास असं सदर, खास चंद्रपूर शहराच्या मतदारांकरिता. त्याचं उद्दिष्ट आहे की आपल्या प्रत्येक प्रभागातील मतदारांचा थेट आवाज आपल्यापर्यंत पोहोचवणे आणि आपल्या मतदारांना आपल्या प्रभागातील उमेदवारांची, प्रामुख्याने त्यांच्या उद्दिष्टांची आणि त्यांच्या ध्येय धोरणांची आपल्यापर्यंत थेट पोहोचवण्याकरिता आमच्या या विशेष सदरामध्ये आज चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 तुकुम या प्रभागातील भाजप पुरस्कृत 4ही उमेदवार आज आपल्यासोबत थेट संवाद साधणार आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत की ते कोणते उद्दिष्ट घेऊन आपल्या मतदारांना समोरे जाणार आहेत आणि पुढील 5 वर्ष या प्रभागाच्या विकासाकरिता कुठलं ध्येय धोरण त्यांनी आखलेलं आहे. त्याकरिता आजच्या या सदरामध्ये आपण स्वागत करूया आपल्या या तुकुम प्रभाग नंबर 1 या प्रभागातील 4ही उमेदवारांचे. या प्रभागातील पहिल्या उमेदवार आहेत सौ सरला प्रतीक कुळसंगे, अ गट अनुसूचित जमाती महिला. दुसरे उमेदवार आहेत आपले परिचित चंद्रपूर शहराचे माजी उपमहापौर श्री अनिल भाऊ पांडुरंग फुलझेले, गट ब नागरिकांचा मागास प्रवर्ग. व आपल्या तिसऱ्या उमेदवार आहेत सौ आशा मनोहर बेले, गट क सर्वसाधारण महिला. आणि आपल्या सर्वांच्या सुपरिचित असे आपले लाडके श्री सुभाष भाऊ दिनकर कासनगोट्टुवार, गट ड सर्वसाधारण. आपले हे भाजप शिवसेना पुरस्कृत 4ही उमेदवार 15 जानेवारीला होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीला समोरे जात आहे. आता आपण त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहोत की त्यांनी या निवडणुकीला समोरे जात असताना त्यांनी काय आपलं विजन ठरवलेलं आहे, या तुकुम प्रभाग क्रमांक 1 च्या विकासाकरिता त्यांनी काय दूरदृष्टी आखलेली आहेत व या प्रभागातील समस्या ज्या प्रामुख्याने नागरिक समोर जात आहेत त्या समस्यांना तोडगा काढण्याकरिता या 4ही उमेदवारांची काय तयारी आहे हे आपण आज आपल्या मतदारांपर्यंत थेट पोहोचवणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात. आपल्या सर्वप्रथम उमेदवार सरलाताई प्रतीक कुळसंगे यांना आपण प्रश्न करूया की सरलाताई, आपण पहिल्यांदाच या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीला समोरे जात आहात आणि आपण एक युवा उमेदवार आहात. आपल्या इंट्रोडक्शन मध्ये आम्हाला कळलं की आपण एक आर्किटेक्ट आहात आणि चंद्रपूर शहराला एक उत्कृष्ट नगररचनाकार, विजनरी नेत्याची आवश्यकता सुद्धा आहे. त्या अनुषंगाने आपण या निवडणुकीला समोरे जात असताना आपली काय दूरदृष्टी आहे आणि या प्रभागाच्या विकासाकरिता आपण काय विजन ठेवलेलं, आपण काय उद्दिष्ट ठेवलेलं आहे? मी आर्किटेक्ट सौ सरला प्रतीक कुलसंगे, तुकुम प्रभाग क्रमांक 1 भाजप
च्या अधिकृत उमेदवार येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीला मी सामोरे जात आहे. सामोरे जात असताना माझे काही ध्येय आहे. पहिला ध्येय शिक्षणाचा. गरीब मुलांना शिक्षणाच्या बाबतीत त्यांना स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती मिळवून देणे. प्रभाग क्रमांक 1 मधून दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असलेले अनिल भाऊ फुलझेले आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया प्रभागाच्या समस्यांकरता त्यांचे पुढील 5 वर्षांकरता काय नियोजन असणार आहेत. अनिल भाऊ. मी अनिल पांडुरंग फुलझेले प्रभाग क्रमांक 1 मधून उभा आहे. प्रभाग क्रमांक ब मध्ये माझा दुसऱ्या नंबरचा नंबर लागलेला आहे आणि या वार्डातली महानगरपालिका निवडणूक मी लढवत आहे. महानगरपालिकेमध्ये मी जे काम केले, रोड झाल्या, नाल्या झाल्या, चौकप बसलेल्या नाल्या, गटर लाईनच्या नाल्या, त्या साफ करण्याचं काम, हे सगळं आमच्या महानगरपालिकेकडून आमच्या शहरामध्ये झाल्या, आमच्या वार्डात झाल्या. वार्डात रोड एवढे गंदे होते, ते गंदे रोड आम्ही बनवण्याचं काम केलं आणि याच्यानंतरसुद्धा मला तुम्ही प्रामाणिकपणे मतदान केलं तर मी येणाऱ्या समस्यालासुद्धा समोर जाईल आणि तुम्हाला मार्ग मोकळा करून. आपल्या प्रभागातील प्रमुख समस्या काय आहे अनिल भाऊ आजच्या तारखेला? प्रमुख लोकांना आतापर्यंत प्रमुख समस्या होत्या नाली आणि रोड. नाली आणि रोड जर झाल्यात, चांगल्या झाल्यात तर लोकांना मग दुसऱ्या समस्या उत्पन्न होतात. तर मग आतापर्यंत त्याचं काम कंप्लीट झालेलं आहे की काही प्रमाणात बाकी आहे? काही प्रमाणात बाकी आहे. 60% झालेलं आहे, 40% बाकी. मग आपलं प्राधान्य त्या गोष्टीला असेल? नाही, ते प्राधान्य त्यांना देऊनही सुद्धा दुसऱ्या जर गव्हर्नमेंटच्या योजना आल्यात त्या राबवण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. जसं पाण्याची समस्या, पाण्याच्या टाक्या, पाण्यासाठी फंड आलेला होता केंद्र सरकारकडून, महाराष्ट्र सरकारकडून आणि महानगरपालिकेच्या फंडातून आम्ही टाक्या बनवल्यात पाण्याच्या आणि मोठ्या जलस्वराची योजना आम्ही राबवली. हे आम्ही नगरसेवकाच्या माध्यमातून चालवल्या. 4 टंक्या बसवल्या, फिल्टर प्लॅन्ट बसवले. ह्या सगळ्या महानगरपालिका आम्ही स्वतःच्या फंडातून नाही बनवला, ह्या महानगरपालिकेच्या फंडातून बनवला आणि चंद्रपूरच्या लोकांचा विकास केला. तर याही पुढे आपण हेच उद्दिष्ट घेऊन उद्दिष्ट मतदारांना सामोरे जाणार आहात. लोकांच्या समस्या ज्या आल्याशी सोडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आणि समोरी सुद्धा ती ताकद आमच्यामध्ये राहील, हे आम्हाला सांगायला लाज वाटणार नाही. नमस्कार, मी आशा मनोहर बेले, सर्वसाधारण महिला गट क, तुकुम प्रभाग 1, चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये उभी आहे. माझ्या प्रभागाकरिता हे काम करण्याचं माझं उद्दिष्ट आहे. माझ्या प्रभागाकरिता मी या निवडणुकीत मतदारांनी साथ दिली तर रस्त्याचे काम, नालीचे काम, अमृत योजना, नळाचे पाण्याचे काम आणि जिथं कुठे कचरा असेल ते काम आणि बगीचाचे जिथं साफसफाईचं काम असेल ते सर्व काम करण्याचं माझं उद्दिष्ट आहे. तुकुम प्रभाग क्रमांक 1 चे दमदार उमेदवार सुभाष भाऊ कासनगोट्टुवार आपल्या सोबत आहेत. त्यांना आपण विचारूया की पुढील 5 वर्षाकरिता ते कुठलं विजन घेऊन आलेले आहेत आणि सुभाष भाऊ हे आपल्या भाजपचे चंद्रपूर शहरातील एक महत्त्वाचे नेते मानले जातात. त्यांनी यापूर्वीही भाजप पक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता अनेक कामे मार्गी लावलेली आहेत. तर त्यांच्याकडे आपण आपला कल वळवूया आणि त्यांचं या चंद्रपूर शहरातील तुकुम या प्रभागाकरिताच नव्हे तर संपूर्ण चंद्रपूर शहराकरिता त्यांचं काय विजन आहे, त्यांचं काय उद्दिष्ट आहे, हा संवाद आपण आता सुभाष भाऊंशी करणार आहोत. सुभाष भाऊ नमस्कार. नमस्कार. मी सुभाष दिनकरराव कासनगोट्टुवार, भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून तुकुम प्रभाग क्रमांक 1 मधून ड वर्गात उभा आहे. भारतीय जनता पार्टी गरीबों के सम्मान में, भाजपा मैदान में. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं मी माझ्या प्रभागामध्ये केली आहे. माझ्या प्रभागामध्ये 58 झेंड्या होत्या, त्या मी 6वर आणल्या. स्वच्छतेमध्ये महाराष्ट्रामध्ये मला द्वितीय पुरस्कार मिळाला. माझ्या प्रभागाला आदर्श प्रभाग म्हणून महाराष्ट्रामध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आणि मलासुद्धा आदर्श नगरसेवक पुरस्कार मिळाला. मी जेव्हा प्रभागात फिरतो तेव्हा मला एकच समस्या जाणवते, ती म्हणजे अंडरग्राऊंड ड्रेनेज. अंडरग्राऊंड ड्रेनेजच्या बाबतीत मी 70% आम्ही नगरसेवक मिळून अनिल भाऊंसोबत 70% ड्रेनेज आम्ही
अंडरग्राऊंड केल्या, 30% जी राहिली आहे ती येणाऱ्या काळामध्ये मी करणार. या नागरिकांनी मला आशीर्वाद दिला तर जी अमृत पाणी पुरवठा मी घराघरापर्यंत पोहोचवली, ती अमृत पाणी पुरवठा 24/7 चंद्रपूरला तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये मी 100% करणार, हा मी शब्द देतो. याकरता की ज्या टाटा कन्सल्टन्सीने या डिझाईन केलं तिच्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 17 प्रभागामध्ये फक्त एका प्रभागाचं इस्टिमेट झालं आहे, ते म्हणजे तुकुम प्रभाग क्रमांक 1चं. मी पुन्हा एकदा माझ्या तुकुमच्या जनतेला सांगू इच्छितो की यानंतर जेव्हा मला संधी मिळेल त्यावेळेस या प्रभागाच्या संपूर्ण विकासाकरता मी पूर्ण शक्तीपणाला लावेल. आणि आज जरी आम्ही 5 वर्षामध्ये 68 कोटीचे काम या तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये केले, यानंतर तुकुम प्रभाग क्रमांक 1 मध्ये कितीही पैसा लागला तरी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि चंद्रपूरचे लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांचे शक्तीपणाला लावून आम्ही या पाठाचा पूर्ण विकास करू. सुभाष भाऊ, आपल्या प्रभागातला अनेक प्रश्न आपण मार्गी लावलेले आहे. मधल्या काळात अनिल भाऊंनी अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. प्रभागाचा जास्तीत जास्त विकास मागल्या काळात कसा झाला याची आपण उत्कृष्ट दखल घेतली. आपण उत्कृष्ट नगरसेवक होता. अनिल भाऊ माजी उपमहापौर सुद्धा आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण यंत्रणा सुद्धा होती. त्या यंत्रणेचा आपण उत्कृष्ट वापर करून प्रभागातील जास्तीत जास्त कामांचा निपटारा आपण लावला. परंतु आता 2026ला या महानगरपालिका निवडणुकीला सामोरे जाताना आपल्या प्रभागातील कुठला असा क्रिटिकल किंवा क्लिष्ट प्रश्न आहे जो तातडीने सोडवणे गरज आहे, आणि त्याकरिता अनिल भाऊ, तुमची आणि आपल्या आशाताई बेले मॅडम आणि सरलाताई यांचं काय नियोजन आहे हे आपल्या मतदारांपर्यंत आपण थेट सांगू शकाल काय? खबरकट्टा या लोकप्रिय वृत्तवाहिनीला उत्तर देताना मला अभिमान वाटतो. माझ्या प्रभागामध्ये 29 ओपन स्पेस आम्ही केल्या, 12 सांस्कृतिक सभागृह केले, बालसंस्कार पासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सभागृह बांधले. पण हे सर्व करत असताना एक प्रश्न माझा राहिला. त्या प्रश्नाकरता मागील 5 वर्षापासून मी निरंतर प्रयत्न करताय, तो म्हणजे द्वारका नगरी. जेव्हा पाऊस खूप येतो, जेव्हा क्लाउड बस्ट किंवा ढगफुटी होते, तेव्हा द्वारका नगरीचा काही परिसर डुबतो. पण मागील 1 वर्षापासून इथले लोकप्रिय आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी शब्द दिला आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये आम्ही द्वारका नगरीचा जो नाला आहे, जो सिटी बेसच्या आतील नाला आहे, तो 100% किशोर भाऊंच्या नेतृत्वात त्यांच्या प्रयत्नाने मी पूर्ण करेल असा मी आज शब्द देतो. अगदी बरोबर सुभाष भाऊ. आमच्या टीम खबरकट्टा लय भारीच्या टीमने सुद्धा जेव्हा तुमच्या प्रभागामध्ये सर्वे केला तेव्हा पहिल्या क्रमांकावर हा या नाल्याचा प्रश्न सगळ्यांनी समोर केला होता. आणि त्यांनी सांगितलं की सुभाष भाऊंनी, अनिल भाऊंनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही मतदारांना थेट सांगू शकतो की जर आपल्याला हा प्रश्न मिटवायचा असेल तर आपल्या प्रभागातील सक्षम उमेदवार आपल्याला निवडणे आवश्यक आहे. आणि तो सक्षम उमेदवार महानगरपालिका, विधानसभा आणि दिल्लीपर्यंत थेट पोहोचून आपल्याला निधी आणून आपला तो प्रश्न मार्गी लावण्याकरिता खरंच सक्षम आहे का याची चाचपणी मतदारांनी करूनच 15 तारखेला मतदान करावे ही आमची आपणास विनंती आहे. यापुढे आपण अनिल भाऊंशी बोलणार आहोत. अनिल भाऊंनी गेल्या अनेक वर्षामध्ये चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. सुभाष भाऊंना त्यांच्या प्रभागामध्ये अनेकदा साथ दिलेली आहे आणि या टीमने, या संपूर्ण टीमने, या टीममध्ये आज भलेही 2 उमेदवार नव्या असतील तरी हे जे 2 भाजपचे जे पक्के खिलाडी आहेत, या दोन्ही पक्क्या खिलाडींनी जे एक नवीन विजन, एक नवीन उद्दिष्ट आपल्या समोर ठेवलेलं आहे, त्याबद्दल आता आपण संवाद साधणार आहोत अनिल भाऊंशी. तर अनिल भाऊ, आपल्या प्रभागातील हा जो नाल्याचा जो मुख्य प्रश्न आहे त्याबद्दल आपली काय उपाययोजना असणार आहे? महानगरपालिकेत बराचसा फंड येतो. तो फंड आम्ही त्या नाल्या सुद्धा आता पुन्हा महाराष्ट्र सरकारने पूर्ण जेवढ्या नाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये तेवढ्यावर फंड सँक्शन केलेला आहे. त्याच्यावर ते अंडरग्राऊंड नाल्या करणे आणि त्याच्यावर स्लॅब टाकून पूर्ण त्या नाल्या बंद करून आणि समजा एखाद्या आपल्या कर्मचाऱ्यांना आपली गाडी ठेवायची असेल त्या नाल्यावर स्लॅब टाकून ते आपल्या गाड्या ठेवू शकतात. अशी म्हणजे पार्किंगच्या याला सुद्धा ते
तुम्हाला फायदा होऊ शकते असे स्लॅब टाकून आम्ही नाल्या बंद करणार. हा, म्हणजे एकंदरीत चंद्रपूर शहरातील जो सगळ्यात महत्वाच्या प्रश्नामधील जो प्रश्न येतो तो म्हणजे ड्रेनेज सिस्टीमचा, त्या ड्रेनेज सिस्टीमवर काम करण्याचा या चारही उमेदवारांचा निर्धार आपल्यास दिसतो. यापुढे आपण बोलणार आहोत या प्रभागातील पुढच्या उमेदवार सरलाताई कुळसंगे. नगरसेवक म्हणून मतदार स्वरूपी आपण दिलेल्या आशीर्वादाने मी आपल्या प्रभागाचे काम, नाल्यांची स्वच्छता, नाल्यांचे बांधकाम, अंडरग्राऊंड नाल्या काढणे आणि दुसरं आहे रस्ते, स्वच्छ रस्ते, सुंदर रस्ते आणि पर्यावरणाकडे अधिक लक्ष देईल. जसे की झाडे लावणे, झाडांनी प्रदूषण कमी होतं, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण दोन्ही. त्यांनी प्रभागातील प्रदूषणाचे नियंत्रण होईल. माझ्या प्रभागात फिरत असताना मला अनेक समस्या दिसून आल्या. रस्त्याच्या कुठून रस्ता झाला आणि कुठून रस्ता व्हायचा आहे, आणि काही महिलांशी संवाद साधताना आम्हाला आढळून आलं की पाणी जमा आहे. आम्ही सुभाष भाऊ आणि अनिल भाऊशी संवाद साधला. सुभाष भाऊ आणि अनिल भाऊ आम्ही सर्वांनी हा प्रश्न मार्गी लावू असा प्रयत्न केला. तसंच आपल्या मतदारांना प्रामुख्याने सांगावं असं वाटतं की आपली चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक ही जवळजवळ 9 वर्षानंतर पार पडते. म्हणजे सुरुवातीचे 5 वर्ष नगरसेवक आपल्या प्रभागात होते, परंतु त्यानंतर 3.5 ते पावणे 4 वर्ष म्हणजे जवळजवळ 4 वर्ष हे नगरसेवक यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक आपल्या महानगरपालिकेवर होतं. त्या दरम्यान सुद्धा जनतेच्या अनेक समस्या समोर आल्या आणि त्या समस्यांना सामोरे जाताना या माजी नगरसेवकांनी काय चॅलेंजेस फेस केले आणि आता त्या समस्यांना ते पुढे कसे जाणार आहेत आणि त्या समस्या कशा रीतीने सोडवण्यासाठी त्यांचा संकल्प आहेत. सुभाष भाऊ, आपलं याबद्दल काय मत आहे की मागचे 4 वर्ष तर प्रशासन होतं, आपली सत्ता अर्थातच नव्हती, तर ते आपल्या प्रभागातील प्रश्न सोडवताना या प्रशासनासमोर आपल्याला काय चॅलेंजेस आलेत आणि आता ते चॅलेंजेस आपण निश्चितच आपल्या अनुभवाची गाठ आपण बांधलेली असेल आणि पुढे त्याचा आपण कसा उपयोग करणार आहात. पुन्हा एकदा खबरकट्टा लय भारीला मी धन्यवाद देतो. एकदम चांगला प्रश्न तुम्ही मला विचारला. मागील 4.25 वर्षापासून आम्ही नगरसेवक नाही, शासकीय निधी आम्ही आणला, प्रचंड विकास कार्य केलं, पण एक असा प्रश्न आहे जो 3 एप्रिल 2022ला अमृत पाणी पुरवठ्याचं उद्घाटन झालं आणि त्यानंतर आम्ही 15 दिवसानंतर नगरसेवक नव्हतो. तो विषय असा आहे की या प्रभागामध्ये म्हणजे चंद्रपूर शहरामध्ये अमृत पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर रोज येणारा नळ हा 1 दिवसा आड झाला. आम्ही नगरसेवक म्हणून समजा तुम्ही आम्हाला आशीर्वाद दिला, या जनतेने आशीर्वाद दिला नगरसेवक म्हणून आमच्या चौघांना, तर आम्ही पूर्ण शक्तीने या महानगरपालिकेला रोज पाणी पुरवठा करण्याकरता भाग पाडू आणि तो देऊ आम्ही. निश्चितच चंद्रपूर शहरात सध्या अमृत जल योजना ही सर्वात चर्चेचा विषय ठरत असताना सुभाष भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की आमचं नुकतंच अमृत योजनेचं उद्घाटन झालं आणि 15 दिवसात नगरसेवक पद आमचं गेलं. त्यानंतर प्रशासक बसला आणि त्या प्रशासकासमोर ही योजना पूर्णत्वास आणण्यासाठी आम्हाला अनेक वेळा खेटा घालाव्या लागल्या, अनेक विनंत्या कराव्या लागल्या, परंतु आता मात्र ही समस्या आम्ही तातडीने सोडवण्यास तत्परतेने कार्य करणार आहोत. याबाबत आपण पुढचा विचार घेऊया अनिल भाऊंचा. तर अनिल भाऊ, अमृत योजना ही चंद्रपूर शहरातील सर्वात आज चर्चेचा विषय ठरलेली योजना आहे. या योजनेला संपूर्णत्वात आणण्याकरिता आपला काय प्रयत्न असणार आहे? आमची सरकार समजा बसली, समजा कोणता फंड जर कमी असेल केंद्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि महानगरपालिकेत, त्या फंडावर आम्ही पुन्हा भर देऊ. त्या ठेकेदाराला सांगून पुन्हा ती योजना आम्ही प्रामाणिकपणाने राबवू आणि चंद्रपूरच्या जनतेला आम्ही प्रामाणिकपणाने पाणी पाजू. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. कलियुगात जर अमृत प्यायचे असेल तर मतदारांनो लक्षात ठेवा, या 4 उमेदवारांना येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला मतदान करून आपल्या तुकुम प्रभाग क्रमांक 1 मधून सर्वाधिक मताधिक्याने
निवडून आणून त्यांच्या संकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी आपल्याला त्यांना बळकटी द्यायची आहे. आणि यासोबतच आपल्या चारही उमेदवारांच्या परवानगीने, आपल्या चारही उमेदवारांच्या वतीने मी आपणास आव्हान करते की येत्या 15 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकीला आपल्या प्रभाग क्रमांक 1 मधील उमेदवार सरलाताई कुळसंगे, अनिल भाऊ पांडुरंग फुलझेले, आपल्या आशा काकू बेले आणि आपले लाडके सुभाष भाऊ यांना निवडून द्यायचा संकल्प आपल्याला करायचा आहे. तर मतदारांनो, येत्या 15 जानेवारीला होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीत तुकुम प्रभाग क्रमांक 1 या प्रभागाच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आपल्याला एकच बटन दाबायचं आहे. कुठलं बटन? कमळ कमळ कमळ.